नमस्कार मित्रांनो. आज आपण पुण्यामध्ये PMRDने जाहीर केलेल्या 833 घरांबद्दल जी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे पात्रतेच्या अटी काय असणार आहेत, त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला असणे आवश्यक आहे, शिवाय ही घरे कुठे आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत आणि वगैरे वगैरे अशा संपूर्ण डिटेल या लॉटरीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स नेहमी मिळत राहतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता PMRDने जी लॉटरी लॉन्च केलेली आहे, जाहीर केलेली आहे, त्यामध्ये नेमकी किती घरे आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाच्या तारखा काय आहेत, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला अर्ज करता येणार आहे, ही माहिती आपण पाहूया. आता आपण ही घरे कुठे आहेत हे पाहण्यासाठी PMRDच्या वेबसाईटवरून इथं आपण आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला मी शो करणार आहे की ही जाहिरात जी आहे ती कशी डाउनलोड करावी किंवा जे सर्क्युलर आहे ते कसे आपण यामध्ये पाहू शकतो. तर ती वेबसाईट आहे housing.pmrda.gov.in. या वेबसाईटवर तुम्ही यायचं आहे गुगलमध्ये. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं या 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की क्विक लिंक्समध्ये जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं दिसेल की PMRDA डिसेंबर 2025 लॉटरी ॲडव्हर्टाइजमेंट, याच्यावर तुम्ही क्लिक केले की तुम्हाला ही अशा पद्धतीने लॉटरी ओपन होणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे ती ओपन झालेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की 833 सदनिका ऑनलाईन सोडत 2025 वेळापत्रक आहे. यामध्ये सेक्टर 12 मध्ये म्हणजे पेठ क्रमांक 12 मध्ये टोटल 340 घरे आहेत, ज्यामध्ये EW साठी 55 घरे असणार आहेत आणि LIG गटासाठी 285 घरे असणार आहेत. आणि सेक्टर 30-32 मध्ये म्हणजे जे की अकोली रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे, 2 किलोमीटरच्या आसपास त्या रेडियसमध्ये आहे. आणि ही सेक्टर 12 जी आहे ते स्पाईन रोडला आहे, जी की टाटा मोटर्स कंपनीच्या एकदम शेजारी आहे, एकदम ह्या प्राईम लोकेशनला आहे. आणि जे सेक्टर 30-32 मध्ये जे आहे त्यामध्ये टोटल 493 घरे देण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये EW साठी 306 घरे आहेत आणि LIG उत्पन्न गटासाठी 187 घरे देण्यात आलेली आहेत. आता यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता इथं की जी ऑनलाईन नोंदणी जी आहे ती 15 डिसेंबरला चालू झालेली आहे आणि सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज जो आहे तो 19 तारखेला चालू होणार आहे, 19 डिसेंबर 2025 पासून दुपारी 12 वाजल्यापासून. आणि पेमेंट सुद्धा त्याच वेळेला चालू होणार, तुम्ही त्या अर्जासाठी पेमेंट सुद्धा त्याच वेळी करू शकता. तर अंतिम तारीख जी आहे ती 27 जानेवारी 2025 असणार आहे आणि जो याचा रिझल्ट असणार आहे सोडत दिनांक, तर तो असणार आहे 26 फेब्रुवारी 2026. म्हणजे 26 फेब्रुवारी याचा रिझल्ट असणार आहे. यामध्ये सर्व यादी वगैरे सर्व लावण्यात येईल. अशा पद्धतीने ही पूर्ण जाहिरात आहे त्या संदर्भातील PMRDAची. आता या लॉटरीसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात पहिली अट आहे, जे की अर्जदार जो आहे तो 18 वर्षापेक्षा जास्त त्याचं वय असायला पाहिजे. म्हणजेच जो अर्ज करणार आहे त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि त्यामध्ये दुसरी अट आहे की अर्जदार किंवा त्याची पती किंवा पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावावर भारतामध्ये कुठेही घर नसायला पाहिजे, पक्के घर. म्हणजे ही एक ॲडिशनल एक अट आहे यामध्ये. जसं की म्हाडामध्ये आपण म्हणतो की फक्त पुण्यामध्ये घर नसले तरी तुम्हाला अर्ज करता येतो, पण PMRDA मध्ये तसं नाहीये. PMRDA मध्ये तुम्हाला भारतात तुमच्या नावावर कुठेही पक्के घर नसायला पाहिजे. म्हणजे अर्जदाराची पती किंवा पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले म्हणजे काय, त्यांच्या 18 वर्षाच्या आतील जी मुले आहेत त्यांच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी घर नसायला पाहिजे, पक्के घर. तर तुम्ही या लॉटरीमध्ये अर्ज करू शकता. आणि जर तुमची मुलं 18च्या वर असतील तर ते संज्ञांमध्ये येतात आणि त्यांच्या नावावर घर असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमच्या अज्ञान मुले पती पत्नी यांच्या नावावर नसायला पाहिजे. त्यामुळे तिसरी अट आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असला तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. फक्त तुम्ही महाराष्ट्रात तुमचं 15 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य असायला पाहिजे. यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे याच कंडिशनमध्ये तुम्ही फक्त या लॉटरीमध्ये अर्ज करू शकता. म्हणजेच ही लॉटरी फक्त महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे किंवा जे महाराष्ट्रात 15 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये राहत आहेत ते लोक फक्त यामध्ये अर्ज करू शकतात. आणि शिवाय एक महत्वाची शेवटची अट म्हणजे काय की जो अर्जदार आहे तो स्वतः कमवता असला पाहिजे. म्हणजे त्याचं वैयक्तिक उत्पन्न पाहिजे. समजा की मुलाच्या नावावर अर्ज करताय तर मुलगा स्वतः कमवता पाहिजे. ते वडिलांच्या नावावर किंवा आईच्या उत्पन्नावर ते अर्ज करू शकत नाही. ते स्वतः कमवते असले पाहिजे तरच या लॉटरीमध्ये ते सहभागी होऊ शकतात. म्हणजे अर्जदार हा कमवता पाहिजे.
आणि यामध्ये दुसरं एक असं आहे की अर्जदार अगर पती किंवा पत्नी असतील तर दोघांपैकी एक कोणी कमवत असेल तरी चालतं. दोघांपैकी एक जर कमवत असेल तर ते तुमचं फॅमिली उत्पन्नच पकडलं जातं आणि ते दोघेही अप्लाय करू शकतात. म्हणजे समजा पती कमवत असेल आणि पत्नीला अर्ज करायचा असेल तर पत्नी अगर हाऊसवाईफ जरी असेल तरी पत्नीला अर्ज करता येईल. त्यांच्या पतीचं उत्पन्न तिथं गृहीत पकडलं जाईल. फक्त पती पत्नीच्या केसमध्ये हे फक्त पॉसिबल आहे. त्याचं जे वार्षिक उत्पन्न जे फायनान्शियल 24-25 आहे त्या वर्षातला त्यांना उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तिथे द्यावा लागणार आहे. तर ही आहे यामध्ये फक्त पात्रतेच्या अटी आहेत. आता यासाठी जी लागणारी कागदपत्रे आहेत ती कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. महत्वाची कागदपत्रे काय काय आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे की अर्जदार किंवा त्याची पती किंवा पत्नी या दोघांचे पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड इथे देणे आवश्यक आहे. अगर अर्जदार सिंगल आहे म्हणजे अनमॅरिड आहे तर फक्त त्यांचंच आधार कार्ड पॅन कार्ड लागेल. त्या ठिकाणी पत्नीचं आधार कार्ड पॅन कार्डची म्हणजे नसणारच आहे तर ती आवश्यकता नाहीये. फक्त मॅरिड असेल तर दोघांचं आधार कार्ड पॅन कार्ड द्यावं लागेल. दुसरी गोष्ट की जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्यांचे स्वतःचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र इथं आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना यामध्ये कन्फ्युजन आहे की ते रहिवासी दाखला सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात तर तसं नाहीये. रहिवासी दाखला हा वेगळा असतो आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र हे वेगळं असतं. जे की डोमिसाईल एज नॅशनॅलिटी असं सुद्धा असतं. तुम्ही स्क्रीन पाहू शकता डोमिसाईल कसं असतं ते. आणि हे जे डोमिसाईल आहे ते 2018 नंतरचेच पाहिजे. त्याच्या आधीच असेल जुन्यावालं विदाउट बारकोड आलं तर ते चालणार नाही. यावर बारकोड हा प्रॉपर असायला पाहिजे आणि 2018 नंतरच असायला पाहिजे तर ते तुमचं व्हेरीफाय होणार आहे. अन्यथा ते रिजेक्ट होईल त्याच्या आधीच असेल तर. आणि त्यामुळे तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते तुमचं उत्पन्नाचा दाखला किंवा ITR म्हणजेच काय इन्कम टॅक्स रिटर्न. उत्पन्न दाखला जो आहे तुमचा आर्थिक वर्ष 2024-25 यातीलच पाहिजे आणि तो तहसीलदारच असायला पाहिजे ज्याच्यावर बारकोड सुद्धा आवश्यक आहे. आणि IT रिटर्न सुद्धा तुमचा सेम इयरचा पाहिजे म्हणजेच 2024-25 या वर्षाचा तुमचा ITR असायला पाहिजे. तर हे झाले महत्वाचे डॉक्युमेंट. याशिवाय तुम्हाला अगर तुम्ही हँडिकॅप असेल तर त्या संदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. अगर तुम्हाला कास्टमध्ये आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या संदर्भातचं तो सर्टिफिकेट जमा करावा लागेल. तर अशामध्ये हे महत्वाचे फक्त कागदपत्रे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला इझिली यामध्ये अप्लाय करू शकता. शिवाय तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असायला पाहिजे आणि एक ईमेल आयडी सुद्धा आवश्यक असतो. तर अशा पद्धतीने ही महत्वाची कागदपत्रे आहेत. आता यानंतर आपण यामध्ये उत्पन्नाच्या मर्यादा काय आहेत की म्हणजे कोणत्या उत्पन्न गटातील लोक यासाठी अप्लाय करू शकतात हे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीन पाहू शकता. तर यामध्ये सेक्टर 12 साठी वेगळे उत्पन्न गट देण्यात आलेले आहेत आणि सेक्टर 30-32 साठी वेगळे उत्पन्न गट देण्यात आलेले आहेत. जसं की सेक्टर 12 साठी EWS गटामधून अप्लाय करायचं असेल तर तुमचं उत्पन्न 3 लाखाच्या वर नसायला पाहिजे आणि LIG गटासाठी तुमचं उत्पन्न 9 लाखाच्या वर नसायला पाहिजे. म्हणजे 9 लाखाच्या आत किती उत्पन्न असेल तर तुम्ही LIG उत्पन्न गटामध्ये अप्लाय करू शकता आणि 3 लाखाच्या आत पण किती असेल तर तुम्ही EWS मध्ये अप्लाय करू शकता. तसंच सेक्टर 30-32 साठी तुम्हाला EWS साठी 6 लाखाचं उत्पन्न लिमिट देण्यात आलेलं आहे. म्हणजे 6 लाखापर्यंत उत्पन्न असलेली व्यक्ती EWS मध्ये अप्लाय करू शकतात सेक्टर 30-32 मध्ये आणि 9 लाखापर्यंत असलेले व्यक्ती LIG मध्ये अप्लाय करू शकतात. आता यामध्ये काय आहे की सेक्टर 12 मध्ये जे अप्लाय करणार आहेत फक्त त्यांनाच PMAY चा जो याचा EWS कॅटेगरी जो लाभ आहे तो भेटणार आहे कारण त्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आत असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या इन्कम क्रायटेरिया पाहिलेलं आहे. आता या लॉटरीमध्ये जी घरं देण्यात आलेली आहेत जसं की EWS आणि LIG साठी घरे आहेत तर त्याच्या किमती काय असणार आहेत ते आपण पाहूया. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की सेक्टर 12 मध्ये म्हणजे पेठ क्रमांक 12 मध्ये जी घरं आहेत त्यामध्ये EWS ची घरे आहेत जे की 1 BHK आहेत. त्याची किंमत असणार आहे 17,31,926 रुपये आणि ही फक्त बेसिक किंमत असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी वगैरे सर्व वेगळं असणार आहे यामध्ये. आणि LIG साठी जी घरं असणार आहेत जी की 2 BHK आहेत जे की जवळपास 60 स्क्वेअर मीटर त्यांचा एरिया देण्यात आलेला आहे. त्याची किंमत जी आहे 38,68,455 रुपये एवढी याची 2 BHK किंमत ठेवण्यात आलेली आहे. शिवाय सेक्टर 30-32 मध्ये जी घरे आहेत त्याच्यामध्ये EWS ची घरं आहेत ती 22,73,000 रुपये किंमत आहे आणि LIG साठी जी घरं आहेत त्याची किंमत आहे 30,80,000. आता ही जी किंमत आहे ती प्रिव्हियस लॉटरीमध्ये जी किंमत होती त्याच्यापेक्षा ही किंमत थोडीशी वाढलेली आहे. मागच्या लॉटरीपेक्षा मला वाटतं 10% तर यामध्ये वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीने याच्या किमती आपण देण्यात आलेल्या आहेत तिथं PMRD कडून. तर अशा पद्धतीने आपण या लॉटरीबद्दल बऱ्यापैकी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती माहिती याबद्दल आवश्यक असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ती सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करण्यात येईल. आणि या लॉटरीमधील सेक्टर 12 जो आहे याची आपण साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.